आज मी तुम्हाला कोकणातील या सूर्य मंदिराचा रंजक इतिहास कशेडी समुद्र किनाऱ्याशी कसा जोडला गेला हे सांगणार आहे। तर मागील भागात आपण बघितलं की कसा खलजीच्या आगाऊ हल्ल्याची बातमी मिळताच प्रभासपट्टण येथील पुजाऱ्याने काही सूर्यमूर्त्या या व्यापाऱ्याच्या गलबतावर चढवल्या आणि तो दक्षिणेकडे आला। त्याचे जहाज अडकल्यामुळे त्याने एक सूर्यमूर्ती या कडीत आणून ठेवली, म्हणून हा देवगडी समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध झाला। आणि याच कशेडी गावात कनकाबाई नावाची एक सूर्य उपासक राहत होती। सूर्यदेवांनी तिला स्वप्नात दृष्टांत देऊन मंदिराची उभारणी करण्यास सांगितले। ग्रामस्थांच्या मदतीने विधीपूर्वक त्या सूर्यमूर्तीची स्थापना करण्यात आली। कनकाबाईमुळे सूर्यमंदिर निर्माण झाले, म्हणून कडकेचा आदित्य म्हणून प्रसिद्ध असणारे हे कोकणातील कनकादित्य सूर्यमंदिर। कनकादित्य मंदिराजवळ असलेल्या एका ताम्रपटावरून हे मंदिर सुमारे 900 वर्ष जुने असल्याचे समजते। मनमोहक अशा या मंदिराच्या अंतरंगात प्रत्यक्ष कनकादित्याची काळ्या पाषाणातील मूर्ती अत्यंत सुबक आणि देखणी आहे। मंदिराच्या आवारामध्ये असलेल्या या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर शेजारी सुबक लाकडी कोरीव कामाने सज्ज असलेलं आर्यादुर्गा मंदिर आहे आणि याच मंदिराच्या शेजारी श्री विष्णू यांचे एक छोटे मंदिर आहे। तर शांततेने समृद्ध असलेल्या या प्राचीन सूर्य मंदिराला भेट दिल्यानंतर आम्ही बघितला तो शुद्ध मराठा वास्तुकला असलेला एक किल्ला। त्याबद्दल बोलूया पुढच्या भागात।